आता मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीनं एका डायग्रामनं मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्रामनं आपल्याला हे सांगितले की कशा पद्धतीनं मॉलिक्यूल तयार होते. या थिअरीनं दिलं काय बेटा की जेव्हा दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होते, दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाल्यानंतर तयार होत असते मॉलिक्युलर ऑर्बिटल. अगर दो एटॉमिक ऑर्बिटल कंबाइन हुए तो दो ही मॉलिक्यूलर ऑर्बिटल फॉर्म होते हैं, ऐसा ये थ्योरी का कहना है. और जो फॉर्म हुए उसका नाम मॉलिक्यूलर ऑर्बिटल है. एक की एनर्जी कम है तो हमने उसको नाम दिया बॉन्डिंग मॉलिक्यूलर ऑर्बिटल, और दूसरे की एनर्जी ज्यादा है तो हमने नाम दिया एंटी बॉन्डिंग मॉलिक्यूलर ऑर्बिटल. आपल्याला माहिती आहे स्टॅबिलिटी कुठे असते, जिथे एनर्जी कमी असते तिथे स्टॅबिलिटी जास्त असते. म्हणून बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची स्टॅबिलिटी काय असेल तर जास्त असेल कोणापेक्षा अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलची. हे पॉइंट त्यांनी इथे दिलेले आहेत बेटा. पर याचं एक तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो बेटा, पहा व्यवस्थित लक्ष द्या बेटा. मला सांगा हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे बेटा, कोणत्या ऑर्बिटल मध्ये तर यस मध्ये, बरोबर आहे. हे आपण व्हीबीटी इथे घेऊ बेटा, ठीक आहे. आणि दुसऱ्या हायड्रोजन मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. मला सांगा अकॉर्डिंग टू व्हीबीटी, जर आपण इथे व्हीबीटी कन्सेप्ट घेतली तर काय ना, हाफ फील्ड ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ वन ॲटम ओव्हरलॅप्स विथ हाफ फील्ड ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ अनदर ॲटम, या पद्धतीने ते ओव्हरलॅप पाहिजे, बरोबर आहे. हे तयार झाला तुमचा H2. आता याने काय दिले बेटा मॉलिक्युलर ऑर्बिटलना, दोन ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप झाल्यानंतर किंवा कंबाईन झाल्यानंतर दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार व्हायलेत म्हणे. दोन हे मॉलिक्युलर ऑर्बिटल दोन तयार व्हायलेत बेटा. एकाची एनर्जी जास्त, एकाची एनर्जी कमी. कमी जे आहे ते बीएमओ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आणि जास्त एबीएमओ. याचं एक एक्झाम्पल आहे, पहा बेटा. तुमच्यापैकी बरेच जण अंडे खात असताल ना, बरोबर आहे का. एक एक्झाम्पल सांगाल मी तुम्हाला, ते याच्याशीच रिलेटेड आहे. हा बरोबर आहे का. आता अंडे पहा, तुम्ही म्हणताल त्याचं एक्झाम्पल कशाला द्यायला, ते फार सुंदर एक्झाम्पल आहे, पहा ना. एक तवा घेतल्यानंतर बेटा आपण जेव्हा अंडे फोडतो बेटा, मला सांगा फोडल्यानंतर सेंटरला कोणता कलर असते, थोडं इमॅजिनेशन करा. सेंटरला येलो कलर येते, येलो बल्क येते, बरोबर है, राइट, सही है बेटा, ठीक है. अब वैसा इमेजिनेशन यहां करो, ये मेरे पास एक एग है यहां, मैंने उसको यहां फोड़ दिया, फोड़ने के बाद ये एक ऐसा है, ये दूसरा है, ठीक है. ये कंसेप्ट किसकी है, वीबीटी का है, बराबर है. एक तवा घ्या आणि त्या तव्यावर काय करा, दोन वेगवेगळ्या साईडला, बरोबर की नाही, अंडे फोडा बेटा, अशा एका तव्यामध्ये हे दोन, बरं ठीक आहे. आता मला सांगा त्याला थोडं गरम करा बेटा, त्या दोघांना थोडं गरम केल्यानंतर दोन्ही मिक्सअप होतील ना, दोन्ही कंबाईन होतील ना बेटा. मग कंबाईन झाल्यानंतर जे तयार होते ते कोण आहे, तो मॉलिक्युलर ऑर्बिटल है. और कंबाइन होने से पहले वो क्या था, एटॉमिक ऑर्बिटल था, बरोबर आहे का. लक्ष दिले मी काय म्हणलं ते, क्लियर झालं इथं, एनी प्रॉब्लम याच्यात. अब दूसरा पॉइंट इन्होंने क्या दिया, देखो यहां बेटा, जितने एटॉमिक ऑर्बिटल कंबाइन हुए उतने मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म हुए. चलो हम एग्जांपल से लिखते हैं. फॉर्मेशन ऑफ Li2 molecule on the basis of MOT मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, ठीक है. पहा लक्ष द्या बेटा, लिथियमचा अटॉमिक नंबर किती आहे, तर 3 आहे. कॉन्फिगरेशन 2,1 है. ये हुआ शेल का कॉन्फिगरेशन. सब शेल का कॉन्फिगरेशन 1s2 है आणि त्याच्यानंतर 2s1 है. भरताना पहिले 1s नंतर 2s मध्ये इलेक्ट्रॉन भरले बेटा. कशामुळे तो 1s ची एनर्जी कमी आहे कोणापेक्षा, 2s पेक्षा. अकॉर्डिंग टू अबोव प्रिंसिपल. अबोव प्रिंसिपल क्या बोलता, पहले इलेक्ट्रॉन कहां फिलअप करो, तो जहां जिस ऑर्बिटल की एनर्जी कम है
इसलिए 1s की एनर्जी कम है, किससे? 2s से। क्लियर है? ये हुआ शेल का कॉन्फिगरेशन, ये शेल सबशेल ऑर्बिटल का कॉन्फिगरेशन। ठीक है, आता अकॉर्डिंग टू एमओटी इथं पहा, हे मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम बेटा, इथं एनर्जी हा झाला तुमचा एक एटॉमिक ऑर्बिटल 1s2। ठीक है, ये दूसरे एटम का अगेन 1s2 लिथियम का झाले। इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत बेटा, हे झाले 1s2। आता 2 एटॉमिक ऑर्बिटल आहेत, 2 एटॉमिक ऑर्बिटल जर कंबाईन झाले तर किती तयार होणार? 2च तयार होणार। आता पहिले तर दोघांची एनर्जी सेम होती, ये 2 लिथियम के एटॉमिक ऑर्बिटल 1s। ठीक है, अब कंबाइन होने के बाद 2 मॉलिक्यूलर ऑर्बिटल फॉर्म हुई, यहां एक फॉर्म हुआ, यहां एक मॉलिक्यूलर ऑर्बिटल फॉर्म हुआ। जिसकी एनर्जी कम है उसकी स्टेबिलिटी ज्यादा है। नीचे वाले को हमने नाम दिया बॉन्डिंग मॉलिक्यूलर ऑर्बिटल, ऊपर वाले को नाम दिया एंटी बॉन्डिंग मॉलिक्यूलर ऑर्बिटल। झालं क्लियर? ठीक है, 2 तयार झाले। बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल कशाने रिप्रेजेंट करते? चल आपण सिग्मा ने रिप्रेजेंट केला, नीचे वाला मैंने सिग्मा से रिप्रेजेंट कर दिया, तो एबीएम में रिप्रेजेंट करता हूं सिग्मा स्टार किंवा पाय स्टार ना, कशाने रिप्रेझेंटेशन द्या। ठीक आहे, आता मला सांगा, इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं पण 2 इलेक्ट्रॉन आहेत। पहिले इलेक्ट्रॉन कुठे येणार? तर लोअर मध्ये येणार, रूलच आहे। इलेक्ट्रॉन भरताना कुठे पहिले भरायचे? ज्याची एनर्जी कमी आहे, हे एनर्जी आहे। इथं पहा, याची एनर्जी कमी आहे, या बीएमओ ची एनर्जी कमी आहे आणि याची एनर्जी जास्त आहे, म्हणून इथं 2 इलेक्ट्रॉन भरले, उरलेले 2 इथं गेले। बरोबर आहे? आता मला सांगा, या दोघांचा एनर्जी डिफरन्स किती येईल बेटा? हे एनर्जी आहे, पहिले तो सेम थी, इथं जेवढ्याने कमी झाली तेवढ्याने एनर्जी वाढलेली आहे, म्हणजे चेंज इन एनर्जी किती असेल बेटा? एनर्जी चेंज किती है? 0 है। अगर एनर्जी चेंज 0 है तो बॉन्ड ही नहीं बनता, बरोबर है का? चेंज इन एनर्जी अगर 0 है तो बॉन्ड नहीं बनता। बॉन्ड कब बनता है? जब एनर्जी कम है तब बॉन्ड बनता है। तो ये हुआ 1s2 और ये दूसरे हीलियम का 1s2। अब मुझे बात बताओ, इसके ऊपर मैं और एक ऑर्बिटल लेता हूं, यहां झाला 2s1, हा दूसरा एटमचा 2s1 झाला बेटा, हे एक इलेक्ट्रॉन, इथे एक इलेक्ट्रॉन झालं। इथं क्लिअर? 1s पेक्षा 2s ची एनर्जी जास्त, ग्राफ वाढायला येतात। ठीक आहे, परत हे 2 कंबाईन झाले बेटा, हे 2 कंबाईन झाल्यानंतर मला सांगा किती मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार? परत 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाले, परत मी याला नाव दिलं एबीएम, सॉरी याला मी नाव दिल बीएमओ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, याला नाव दिल एंटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे। आता तुम्ही मला सांगा, हे जे इलेक्ट्रॉन आहेत पहिले कुठे येणार? तर बीएमओ मध्ये, आणि ऑर्बिटल मध्ये जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन आले इथं। मग मला तुम्ही सांगा, याचा एनर्जी डिफरन्स किती असेल? आता 0 येईल का? बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इथे इलेक्ट्रॉन्स आलेत बेटा, 0 तर नाहीये, बरोबर आहे? क्लियर आहे? चला बेटा पुढे येत आहे। आता याचं कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने आहे? खालचा बीएमओ मी रिप्रेझेंट करतो सिग्मा 1s2, हा 1s2 इथं, हा रिप्रेझेंट करतो सिग्मा स्टार 1s2 2 इलेक्ट्रॉन, हा रिप्रेझेंट करतो मी इथं हा ऑर्बिटल सिग्मा 2s2। मग मॉलिक्युलर ऑर्बिटलचं कॉन्फिगरेशन काय बेटा? मग तुम्ही म्हणता सर सिग्मा 1s2 लेस दॅन सिग्मा स्टार 1s2 लेस दॅन, इथं लिहितो मी सिग्मा 2s2, चालते? याच्यापेक्षा याची एनर्जी जास्त आहे, याच्यापेक्षा याची एनर्जी जास्त आहे, एनी प्रॉब्लेम? बर,
मला बॉन्ड ऑर्डर काढायची आहे. कशासाठी? स्टॅबिलिटीसाठी, या मॉलिक्युलच्या स्टॅबिलिटीसाठी. ठीक आहे. आता मला सांगा, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? क्या फॉर्मूला है? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्यूलर ऑर्बिटल. बॉन्डिंग मॉलिक्यूलर ऑर्बिटल्स में कितने इलेक्ट्रॉन है सर? यहां 2 इलेक्ट्रॉन है, यहां भी 2 इलेक्ट्रॉन है. 2 और 2 कितने हुए? 4 हुए. 4 माइनस एबीएमओ, यहां 2 है, यहां नहीं है, तो 4 - 2 डिवाइडेड बाय 2 कितना? यहां 1. तो बॉन्ड ऑर्डर 1 है, इसका मतलब उसमें इलेक्ट्रॉन पेयर कितने? इलेक्ट्रॉन पेयर 1 है. इलेक्ट्रॉन कितने? 2 है. बरोबर आहे. क्लिअर झालं. मग आता इथं थोडं डोकं वापरा बेटा. आपण जे मॉलिक्यूल तयार केले ऑक्टेट रूल मध्ये पाहिले तर ऑक्टेट रूल ने एक पॉइंट दिले ना, कौन से शेल से बॉन्ड, कौन से शेल के इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशन में इन्वॉल्व है? तो लास्ट शेल. ऑक्टेट रूल ने यह दिया लास्ट शेल के इलेक्ट्रॉन से ही बॉन्ड फॉर्म होता है. हायड्रोजनच्या लास्ट शेलला 1 इलेक्ट्रॉन आहे, 1 बॉन्ड तयार केला. बरोबर आहे. पण इथं पहा, या लिथियमच्या इनर शेलला 2 इलेक्ट्रॉन आहेत, आउटर शेलला 1 है. यहां भी लिथियम इनर शेल में 2 है, आउटर से. बॉन्ड कहां फॉर्म हुआ? यहां तो नहीं फॉर्म हुआ. यहां तो एनर्जी डिफरेंस 0 है, तो बॉन्ड ही नहीं बनता. यहां झालं क्लियर. इथं एनी प्रॉब्लम? यहां अब इसकी बॉन्ड ऑर्डर 1 है. ठीक है. आगे नहीं, यहां देखो, मुझे दूसरा फॉर्म करना है. फॉर्मेशन ऑफ Li2 माइनस लेता हूं मैं. फॉर्मेशन ऑफ Li2 माइनस मॉलिक्यूल ऑन द बेसिस ऑफ MOT. माइनस चार्ज कब आता है बेटा? लूज करने के बाद या गेन करने के बाद? गेन करने के बाद. इसका मतलब इसमें 1 इलेक्ट्रॉन ऐड है. चलो यहां तो कोई प्रॉब्लम नहीं है, बराबर है. अब 1 ऐड है तो चलो मैंने यहां दे दिया, ये हुआ 2s2. ठीक है. अब यहां तो कोई चेंज नहीं होगा, यहां भी नहीं होगा, तो मुझे बात होता है यहां 1 इलेक्ट्रॉन आएगा. ठीक है. तो मैं इसी को देता सिग्मा स्टार 2s1. ओके. मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन हे येईल इथं. सिग्मा स्टार 2s1 आहे. बर, मला स्टॅबिलिटी, या मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी सांगायची बेटा, पण कशामध्ये? तर बॉन्ड ऑर्डर मध्ये. इसकी बॉन्ड ऑर्डर क्या है? तो फार्मूला है बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन माइनस एंटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स जितने भी हैं डिवाइडेड बाय 2 है. यहां 2 है, 2 और 2 कितने? 4. ये हुए 4. यहां कितने? 2 है, एबीएमओ है. यहां 2 है, यहां 1 है, तो आप बोलो कितने हुए? 3 है. तो ये कितना आ रहा? 1/2 आया. झालं क्लियर. अब पहले केस में मुझे बात बता, पहले केस में Li2 का बॉन्ड ऑर्डर 1 था, Li2 माइनस का बॉन्ड ऑर्डर 1/2 है. बरोबर आहे. कोणी म्हणाल सर स्टॅबिलिटी कशी येणार? जितनी बॉन्ड ऑर्डर ज्यादा उतनी स्टेबिलिटी ज्यादा. तो ये दोनों में स्टेबल कौन है? सर ये Li2 ज्यादा स्टेबल है क्योंकि इसकी बॉन्ड ऑर्डर ज्यादा है. ना क्लियर. चला बेटा पुढे. चलो आगे. लिथियम के बाद कौन है? बेरिलियम है. Pe2 मॉलिक्यूल फॉर्म करना है ऑन द बेसिस ऑफ MOT है. अब बेरिलियम का कॉन्फिगरेशन क्या है? तो 1s2 है, 2s2 है. ठीक है. आता याची जर एनर्जी प्रोफाइल डायग्राम आपण जर पाहिली, मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम, इथं पहा बेटा, ये हुआ यहां 1s2 है और यहां हुआ ये 2s2 है. यहां 2 इलेक्ट्रॉन है, यहां भी 2 इलेक्ट्रॉन है,
ये भी एक एटॉमिक ऑर्बिटल है 1s2। ये दूसरा बेरिलियम का एटॉमिक ऑर्बिटल है 2s2। झालं बेटा। आता मला सांगा हे दोन एटॉमिक ऑर्बिटल जर आपण मिक्सअप केले तर मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाले दोन। झालं इथं पण याला आपण नाव देतो बीएमओ, जिसकी एनर्जी कम है उसकी स्टेबिलिटी ज्यादा। इसको मैं नाम देता हूं एबीएमओ। नीचे वाला रिप्रेजेंट करता हूं सिग्मा, ऊपर का रिप्रेजेंट करता हूं सिग्मा स्टार से। पर यहां दो इलेक्ट्रॉन है, यहां दो, तो पहले चले गए नीचे इलेक्ट्रॉन लोअर में, बाद में चले गए हायर। एनर्जी डिफरेंस कितनी है तो 0 है। इसका मतलब है ये इलेक्ट्रॉन से बॉन्ड ही नहीं फॉर्म होता, बरोबर है। चलो आगे यहां भी दो एटॉमिक ऑर्बिटल है। ये दो एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होने के बाद दो मॉलिक्यूलर ऑर्बिटल फॉर्म हुए। इसी का नाम क्या है तो बीएमओ है, बॉन्डिंग मॉलिक्यूलर ऑर्बिटल है। हम रिप्रेजेंट कर किससे करते तो सिग्मा से। ऊपर वाला एबीएमओ है, ये सिग्मा स्टार से रिप्रेजेंटेशन है। यहां 2 और 2 4 इलेक्ट्रॉन है, पहले इलेक्ट्रॉन लोअर में, बाद में हायर में। चला आता मला सांगा मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन काय बेटा, काय याचं सिग्मा 1s2 हे 1s2 लेस देन सिग्मा स्टार 1s2 है, लेस देन सिग्मा 2s2 है, लेस देन सिग्मा स्टार 2s2 है। बसलं बेटा डोक्यात। मला सांगा बॉन्ड ऑर्डर किती याची, याने याचे इलेक्ट्रॉन कैंसल केले, बराबर है, यहां भी कैंसिल हुए, तो बॉन्ड ऑर्डर कितना आता है। झालं क्लियर झालं बेटा। चला नेक्स्ट एग्जांपल बेरिलियम। बेरिलियम के बाद कौन है, बेरिलियम नंतर कोण आहे B2 मॉलिक्यूल है, फॉर्मेशन ऑफ B2 मॉलिक्यूल है, बरोबर है। चलो अब बोरॉन का कॉन्फ़िगरेशन बोलो बेटा मुझे। 1s2 है, 2s2 है, 2px1 है, 2py, 2pz है। ठीक है, चलो मैं यहां रिप्रेजेंट कर देता हूं। ये 1s2 है, चलो यहां ये 2s2 है, टू पी एक्स, 2py, 2pz है, 1s2, 2s2, 2px1 है। वैसे ही सेम यहां 1s2, यहां 2s2 है, एटॉमिक ऑर्बिटल, यहां 3 है। क्लियर है बेटा, एनी प्रॉब्लेम। आता मला सांगा 1s पेक्षा 2s ची एनर्जी जास्त आहे, 2s पेक्षा 3s ची एनर्जी जास्त आहे, 2p ची एनर्जी जास्त आहे, बरोबर। या पद्धतीनं ग्राफ आहे किंवा मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ही। आता इथं दोन एटॉमिक ऑर्बिटल जर कंबाईन झाले बेटा तर मला सांगा दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार झाले, बीएमओ, एबीएमओ, सिग्मा, सिग्मा स्टार। यहां भी दो एटॉमिक ऑर्बिटल कंबाइन हुए, यहां भी दो मॉलिक्यूलर ऑर्बिटल फॉर्म हुए। नीचे वाला सिग्मा, ऊपर सिग्मा स्टार है, बीएमओ एबीएमओ है।
सिग्मा 2s2 आहे, 2 आहेत ना, म्हणजे आले ना इथे 4. आता मला तुम्ही सांगा बेटा, इथं या इनर्शियलनं बॉन्ड तयार व्हायलेत का? इथे एनर्जी डिफरन्स किती आहे पहा बेटा, याचा एनर्जी डिफरन्स 0 है। इसका मतलब इससे बॉन्ड नहीं फॉर्म होता, अंदर वाले इलेक्ट्रॉन से बॉन्ड नहीं फॉर्म हो रहा है, इथे तयार हुई ना। आता इथे एक इलेक्ट्रॉन आहे, इथं पण एक इलेक्ट्रॉन आहे। मला सांगा या केस मध्ये किती ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप व्हायलेत बेटा, किती ऍटॉमिक ऑर्बिटल कंबाईन व्हायलेत बेटा? इथं बरेच जण चुकतेत बेटा, त्यांच्या डोक्यात 2 येतात, इथं 3 ऍटॉमिक ऑर्बिटल आहेत बेटा, इथं पण 3 ऍटॉमिक ऑर्बिटल है। तो रूल उन्होंने क्या दिया, जितने एटॉमिक ऑर्बिटल कंबाइन हुए उतने मॉलिक्यूलर ऑर्बिटल फॉर्म हो रहे। तो कंबाइन कितने एटॉमिक ऑर्बिटल है, 6 एटॉमिक ऑर्बिटल कंबाइन हो रहे, तो फॉर्म कितने होने वाले हैं, 6 मॉलिक्यूलर ऑर्बिटल फॉर्म होने। 6 में से 3 की एनर्जी ज्यादा है, 3 ऑर्बिटल की एनर्जी कम है। आता लक्ष द्या, इथं याच्यासाठी काय करायचं ते इथून इथून लक्षात ठेवा, हे नंबर लक्षात ठेवा, 2 1 2 1। पहा बेटा काय करायचं, 2 1 2 1 या पद्धतीनं रिप्रेझेंटेशन ठेवायचं बेटा। 3 ची एनर्जी कमी आहे, 3 ची एनर्जी जास्त आहे, हे 3 चे जे खालचे हे बीएमओ आहेत आणि वर जे 3 मॉलिक्युलर ऑर्बिटल ते एबीएमओ आहे। म्हणून इथं हा फॉर्म्युला लक्षात ठेवा 2 1 2 1 पी ब्लॉक साठी, ठीक आहे। पण आता आपण खालच्याला नाव दिलं तर सिग्मा, हे सिग्मा स्टार, हे सिग्मा, हे सिग्मा स्टार, तर हे जे खालचे 3 आहेत हे कोण येतं, हे तिन्ही कोण असतात, सिग्मा, तर हे 3 वरचे कोण असतील, सिग्मा स्टार, बरोबर आहे। आता इथं पहा बेटा, इथं इलेक्ट्रॉन एक आहे, इथं एक इलेक्ट्रॉन एक आहे, बरोबर आहे। आता इथं भरताना कसे, ये मॉलिक्यूलर ऑर्बिटल, ये भी मॉलिक्यूलर ऑर्बिटल। हमारा रूल क्या है, पहले इलेक्ट्रॉन कहां आएंगे, लोअर में आएंगे। चलो लोअर में आए, और लोअर में तो हमारे पास 2 मॉलिक्यूलर ऑर्बिटल है और दोनों की भी एनर्जी सेम है, दोनों की भी एनर्जी सेम है। मग जेव्हा 2 ऑर्बिटलची एनर्जी सेम आहे, आपल्याकडे हंट्स रूल आहे ना। हंट्स रूल काय म्हणते, जर ऑर्बिटलची एनर्जी सेम है तो भरते समय कैसा भरना, ऑर्बिटल में इलेक्ट्रॉन फिलअप करते समय कैसे फिलअप करना, पहले सिंगल है और बाद में पेड करो। म्हणून इथं रूल येते हंट्स रूल, एक इलेक्ट्रॉन एक इलेक्ट्रॉन। झाला क्लियर, झालं इथं। आता तुम्ही सर याला तर नाव दिलं सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2, याला दिलं सिग्मा 2s2, याला सिग्मा स्टार 2s2, हे 2 काय पावडा, ज्यांची एनर्जी सेम आहे याला मी म्हणतो पावडा सिग्मा। हे पण कोण आहे तर सिग्मा, पण हे पी ऑर्बिटल आहे हे, कोणी याला नाव काय देतो बेटा, सिग्मा 2p y, सिग्मा 2pz, हे 2 सेम आहेत म्हणून yz आला। आणि उरलेला इथं सिग्मा 2px, नाही एक मिनिट, माझं थोडं थोडं हे करवड झालं। हा झाला 2px आहे आणि हा 2p काय झाला y, आणि हे 2pz झालं क्लिअर, यस। आता इथं पहा, या केस मध्ये
या मॉलिक्यूल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहेत का, सिंगल इलेक्ट्रॉन आहे का बेटा? इथं 2 सिंगल इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. सिंगल इलेक्ट्रॉन असल तर मैग्नेटिक फील्ड के तरफ तो अट्रैक्टिव होगा. मैग्नेटिक फील्ड के तरफ अगर अट्रैक्ट हुआ तो हम बोलते वो प्यारा है, नेचर पैरामैग्नेटिक इन नेचर है. इसका मतलब है हमारा जो B2 मॉलिक्यूल है उसका नेचर कैसा है, तो पैरामैग्नेटिक इन नेचर है. क्लियर? अब कई बार का मुझे बॉन्ड ऑर्डर फाइंड आउट करना है, चलो बॉन्ड ऑर्डर फाइंड आउट कर दिया. अब देखो यहां इसने इसके इलेक्ट्रॉन कैंसिल कर दिया, यहां भी इलेक्ट्रॉन कैंसिल कर दिया. यहां तो कैंसिल करने के लिए जरूरत ही नहीं है, खाली 2 इलेक्ट्रॉन है. मग 2 इलेक्ट्रॉन असेल तर बॉन्ड किती येणार आहे? 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड किती येणार आहे? झालं? क्लियर? बर, कन्फर्म करू ना बॉन्ड ऑर्डर एकच आहे का? पहा बेटा, बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू बॉन्डिंग इलेक्ट्रॉन माइनस एंटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवाइडेड बाय 2. 2 और 2 कितने हुए? 4. 4 और 2 6, चलो ये हुए 6, माइनस ABMO 2 है, 2 और 2 4 है, ऊपर तो नहीं है, 4 डिवाइडेड बाय 2 है, आ गया 1. हुआ? नेचर आया ध्यान में. क्लियर झालं? बर, आता मला सांगा, मला तयार करायचं B2 मायनस. चला बोला, फॉर्मेशन ऑफ B2 माइनस. टोटल इलेक्ट्रॉन कितने बेटा? 11 इलेक्ट्रॉन है. बोरान मध्ये 5 है, 11, एक लेने के बाद एक ऐड होगा. अब यहां तो कोई चेंज नहीं, इनर में तो कोई चेंज नहीं, मैं यहां एक इलेक्ट्रॉन ऐड कर देता हूं, बरोबर है? यहां कोई प्रॉब्लम नहीं है. यहां एक इलेक्ट्रॉन आ गया, यहां 3 है, तो पहले सिंगलली भर दिए, बाद में पेयरिंग करेंगे हम. मग मला सांगा आता बॉन्ड ऑर्डर किती लिहायची? हे तर कॅन्सल झाले, हे भी कॅन्सल हुए. यहां 3 इलेक्ट्रॉन है, 3 इलेक्ट्रॉन तो बॉन्ड ऑर्डर. 2 इलेक्ट्रॉन अगर है तो 1 आता है, 3 है तो 1.5 आएगा ना. डील ना. चलो कंफर्म करेंगे. यहां 2 और 2 4 है, BMO इलेक्ट्रॉन 2 और 2 4 और 3 7 है, माइनस एंटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन 2 है, यहां भी 2 है, 4 है, म्हणजे किती झाले? 3/2 है, 1.5 है. म्हणजे B2 ची बॉन्ड ऑर्डर किती आली तिथे? 1 है. B2 माइनस 1.5 है. पर अजून चला ना, चला B2 माइनस माइनस बोला, टोटल इलेक्ट्रॉन कितने इसमें? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कितने? यहां 12 है. 12 करे तो यहां कोई प्रॉब्लम नहीं है. चलो मैंने यहां एक ऐड कर दिया, हो गए. आप बोलो पहले भरते समय सिंगल है, बाद में पेयरिंग कर दिया. अब पेयरिंग कर दिया तो क्या आने वाला है? बॉन्ड ऑर्डर कितना आएगा? ये तो कैंसिल हुआ, ये कैंसिल हुआ. इनर शेल से तो बॉन्ड ही नहीं बनता, झाला का? होतच नाही ना, कारण एनर्जी डिफरन्स 0 आहे ना. मग बॉन्ड ऑर्डर किती आली बेटा त्याची? याची बॉन्ड ऑर्डर 2 आहे. क्लियर है? चलो और एक लेता हूं, और बोलो मुझे. B2 प्लस है, B2 प्लस टोटल इलेक्ट्रॉन किती पाहिजेत बेटा? आता B2 म्हणल्यानंतर 10 येणार, 9 पाहिजेत. राईट बेटा. आता मला सांग, आपलं कॉन्फिगरेशन काय बोरॉनचं? 1s2 2s2 2px1 आहे.
1s2 2p(x1) आहे, ठीक आहे. आता मी एक इलेक्ट्रॉन इथला कॅन्सल काढतो बेटा, बरोबर आहे. झाले का 9, 2 आणि 2 4, 6, 8 आणि 1 9, ठीक आहे. आता मला तुम्ही सांगा, इथं इलेक्ट्रॉन एकच आहे म्हणून इथं एक इलेक्ट्रॉन आला. मग मला सांगा याची बॉन्ड ऑर्डर किती येईल? याची बॉन्ड ऑर्डर किती येईल? झालं 0.5 आहे. ओके. आता पहा बेटा, तुम्ही म्हणता सर बॉन्ड ऑर्डरचा स्टॅबिलिटीचा काय संबंध आहे? पहा, नीट लक्ष द्या बेटा. आता इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड ऑर्डर लावू बेटा. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड ऑर्डर यांची इन्क्रीजिंग P2 प्लस बॉन्ड ऑर्डर लेस दॅन कोणापेक्षा? P2 लेस दॅन बॉन्ड ऑर्डर ऑर्डर है बेटा, ठीक है. बाद में क्या आता है, तो ये B2 माइनस है और यहां B2 माइनस माइनस है. क्लियर है? अब बॉन्ड ऑर्डर क्या करता है? इंडिकेट करता स्टेबिलिटी. पहा बेटा, बॉन्ड ऑर्डर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टेबिलिटी. मग मला सांगा, ही जर बॉन्ड ऑर्डर असेल तर ही स्टेबिलिटी ऑर्डर है. जितनी बॉन्ड ऑर्डर ज्यादा उतनी स्टेबिलिटी ज्यादा, ठीक है. अजून एक लक्ष द्या बेटा, पहा बेटा नीट लक्ष द्या. बॉन्ड एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड ऑर्डर है. आता तर सर बॉन्ड एनर्जी काय? बॉन्ड एनर्जी म्हणजे काय? बॉन्ड ब्रेक करायला जी एनर्जी लागते ती बॉन्ड एनर्जी, बरोबर आहे. आता मला सांगा, या 1 2 3 4 मध्ये सगळ्यात जास्त स्टेबल हा आहे, कारण याची बॉन्ड ऑर्डर किती आहे? याची 2 है, याची 1.5 है, यहां इसका 1 है और इसका हाफ है, बराबर है. इसकी बॉन्ड ऑर्डर ज्यादा है. बॉन्ड ऑर्डर ज्यादा है, मुझे बात बताओ, बॉन्ड ऑर्डर ज्यादा है तो ये बॉन्ड ब्रेक करने के लिए मुझे इसकी एनर्जी ज्यादा लगेगी. मला बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी काय लागणार आहे? जास्त लागणार आहे, बरोबर आहे. मग जेवढी बॉन्ड ऑर्डर जास्त तेवढी बॉन्ड एनर्जी जास्त आहे. झालं इथं बॉन्ड एनर्जी. क्लिअर झाला इथं? अजून पुढे पहा बेटा, बॉन्ड एनर्जी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ है. बरोबर आहे. अरे जेवढी 2 न्यूक्लियस मधलं डिस्टन्स कमी असेल बेटा, 2 न्यूक्लियस मधलं डिस्टन्स जे कोव्हॅलेंटली बॉन्डेड ऍटम मध्ये त्याला आपण म्हणतो बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ जेवढी कमी असेल तोडायला एनर्जी तेवढी जास्त लागणार आहे ना, बरोबर आहे का? म्हणजे बॉन्ड लेंथ कमी तर बॉन्ड एनर्जी जास्त है. बॉन्ड एनर्जी ज्यादा, इसका मतलब है बॉन्ड ऑर्डर भी ज्यादा है. अब मुझे बहुत ज्यादा उसको हीट देना पड़ेगा बॉन्ड ब्रेक करने के लिए, इसका मतलब उसकी स्टेबिलिटी भी ज्यादा है, बरोबर है का? तो जितनी बॉन्ड ऑर्डर ज्यादा उतनी स्टेबिलिटी ज्यादा है. बॉन्ड ऑर्डर ज्यादा है तो बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी भी ज्यादा है, या बॉन्ड एनर्जी ज्यादा है. बॉन्ड एनर्जी ज्यादा है तो बॉन्ड लेंथ कम है. झालं इथं? क्लिअर झालं याच्यात आता? बर, आता या चौघामध्ये मला सांगा कुठला मॉलिक्यूल पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक इन नेचर आहे? याच्यामध्ये एकच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, एकच.
बॉन्ड ऑर्डर अर्धी आहे ना, बरोबर की नाही, लास्टचे खालचे एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे, मॅग्नेटिक फील्ड कडे अट्रॅक्ट होईल, म्हणून नेचर काय येणार त्याचं, प्यारा. बरोबर आहे. इथं बॉन्ड ऑर्डर हाफ आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन आहे, बॉन्ड ऑर्डर एक आहे म्हणजे दोन इलेक्ट्रॉन आहेत, पण दोन्ही सिंगल आहेत, म्हणजे याचं नेचर काय झालं, प्यारा. बरोबर आहे. आपण पाहिलं ना आता लास्टला हे दोन 2px आणि 2py, बरोबर आहे का, एक आहे पॅरामॅग्नेटिक इन नेचर, दुसऱ्याच्या हाफ आहे म्हणजे एक इलेक्ट्रॉन आहे, बॉन्ड ऑर्डर एक आहे म्हणजे इथं काय झालं, बरोबर आहे, बॉन्ड ऑर्डर 1.5 आहे, आला इथं, तरी नेचर काय प्यारा, म्हणजे 1 2 3 प्यारे, हे 3 प्यारे आहेत, पण हे काय, इथं बॉन्ड ऑर्डर किती आहे, झालं, म्हणजे याचं नेचर काय झालं, प्यारा झालं का डाय झालंय. कळालं म्हणा, एनी प्रॉब्लेम.